केंद्रित मालिका लिहित आल्या आहेत. आणि आणखी एक मालिका अशी मी अशा दृष्टीने मी कधीच कुठल्या मालिकेकडे बघितलं नाही. प्रत्येक मालिकेमध्ये काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न केला आहे. आता आजच्या काळात म्हटलं तर कालचीच गोष्ट आणि कालचीच बातमी आहे की त्या डेंटिस्ट मुलीने आत्महत्या केली. तर मला सांगा की आज ही कालबाह्य गोष्ट आहे का? वैष्णवी हगवणेचं सुद्धा उदाहरण आपल्यासमोर आहे. आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की आमचा एक ग्रुप आहे, जवळजवळ 2 लाख बायका त्या ग्रुपवर आहेत. त्यामध्ये त्या बायकांचे प्रश्न वाचून मला खरोखरच असं वाटलं की काळ बदलला आहे का? स्त्रीला स्वतःची जाणीव झाली आहे का की सहन करत राहणं हीच आपली नियती आहे, असं आजही स्त्रियांना वाटतं का? तर अशा या स्त्रियांकडे एक मुलगी आहे, ती MBBS गोल्ड मेडलिस्ट आहे, तरी सासू सासऱ्यांचं वागणं, नवऱ्याचं विचित्र वागणं हे सगळं ती सहन करते. तर या सगळ्या स्त्रियांमध्ये आत्मभान जागं करणं, त्यांना शिकवणं की रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर, हे शिकवण्यासाठी, हे सांगण्यासाठी म्हणून ही कथा मी लिहिलेली आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला काही ना काही यातनं घेता येईल, शिकता येईल. नक्कीच, धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे माझा अनुप्रिया म्हणजेच दीप्ती यांच्यासाठी. रोजच्या भूमिकेतली दीप्ती आणि मालिकेच्या भूमिकेत अनु, तर या दोन्ही भूमिकेशी तुम्ही कसं रिलेट करता? वेगळी नाहीच आहे मी, तशीच आहे. म्हणजे घरी पण अशीच आहे मी. आणि अनुप्रिया आणि दीप्ती या सारख्या आहेत. म्हणून जेव्हा मला ही कथा ऐकवली गेली मला खूपच आवडली. फक्त फरक हा आहे की माझी फॅमिली, माझं कुटुंब हे मला खूप सपोर्ट करतं. माझं आणि माझ्या सासूबाईंचं म्हणजे त्याची पण खूपच छान नातं आहे. आणि तेच माझ्या नवऱ्याबरोबरही होते की तो खूप सपोर्टिव्ह आहे, मुलगी पण सपोर्टिव्ह आहे. इकडे फक्त तो फरक आहे. पण काय ना, मालिका म्हटलं प्रेक्षकांपर्यंत ते आपल्याला पोचवायचं असतं. तो डेली सोप आहे, तर काहीतरी त्यात एक वेगळेपणा किंवा सेमच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगणं हे गरजेचं असतंच. थोडं ड्रामॅटिक जास्त असतं. तर हाच फक्त फरक आहे. सीन करताना मला खरंच तुम्हाला सांगायचं की मला असं वाटतं की ही मीच आहे. आणि जे काय चेहऱ्यावर हावभाव येतात किंवा जे एक्सप्रेशन येतात ते तसेच येतात, दीप्ती म्हणूनच येतात. कारण मी रिलेट करते. आणि माझी मालिका म्हणून मी म्हणत नाहीये, पण प्रत्येक स्त्री, प्रत्येक लग्न झालेली स्त्री रिलेट करेल किंवा एखादी मुलगी रिलेट करेल की अरे माझ्या आईच्या बाबतीत पण कुठेतरी असंच होत असेल. फक्त त्याचे काय म्हणतात, त्याच्यावरचं ते दडपण जास्त असू शकतं किंवा कमी असू शकतं. पण सेमच आहोत आम्ही तसं बघायला. नक्कीच. आणि मालिका सुद्धा आपली थोडी वेगळीच असणार आहे, त्यामुळे आवर्जून पाहायला सगळेच आतुरतेने वाट पाहत आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे अविनाश म्हणजे हरिश्रद्धा यांना. ह्या भूमिकेला वेगवेगळ्या छटा आहेत, पण ही भूमिका साकारण्यामागचं नेमकं कारण काय? पहिली गोष्ट, ही भूमिका मी स्वतःशी अजिबात रिलेट करत नाही. त्याचं कारण आहे की स्लाइटली एक निगेटिव्ह आणि ग्रे शेड असलेली ही भूमिका आहे. नट म्हणून मला कायमच स्वतःला त्रासात आणि प्रॉब्लेममध्ये टाकायला आवडत आहे. जसं आजही मी स्वतःला एका प्रॉब्लेममध्ये टाकले आणि आय एम ट्राईंग की हे पात्र अजून किती चांगल्या पद्धतीनं वठवता येईल. आता माणूस म्हणून सांगायचं झालं तर जसं ताई आत्ता म्हणाल्या की समाजामध्ये खरंच असे पुरुष आजही आहेत ज्यांना ह्या गोष्टी करायला आवडतं. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर एक थोबाडीत मारली तर काय बिघडतं, हा माइंडसेट आजही आपल्या समाजामध्ये आहे. सो कुठेतरी हे चुकीचं आहे, पण हे समाजाला आरसा दाखवणारं पात्र आहे. त्यामुळे हे साकारताना त्याची खूप थिन लाईन मी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय रवी सरांच्या सोबतीनं. आणि दुसरी त्या पात्राची बाजू अशी आहे की परिस्थितीमुळे प्रचंड चचलेली माणसं असतात. त्यांच्या शोल्डरवर त्यांचं जे काही ओझं असतं, यामुळे अनेकदा समोरच्या माणसाला त्यांचं वागणं खटकतं, पण त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांच्या मनात जाऊन जर तुम्ही विचार केला तर ते जस्टिफाय झालेलं असतं. अर्थात हिच्याबरोबरचं वागणं जस्टिफिकेशन नाही आहे, पण तरी अविनाश म्हणून मी माझ्या पात्राची बाजू घेणार. तर त्याचं जे चचलेपण आहे, त्याच्या आयुष्यात त्याच्या खांद्यावर ज्या जबाबदाऱ्या तो वाहतो, ही एक ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं तारेवरची कसरत आहे माझ्यासाठी. पण असे उत्तम सहकलाकार, उत्तम लेखक आणि उत्तम दिग्दर्शक, उत्तम प्रोडक्शन हाऊस आणि सुपरहिट चॅनल यांच्या मदतीनं मी हे आव्हान पेलतो. वा वा. आणि खरं तर मला टीमवर्क फार महत्त्वाचं असतं. एकाची भूमिका फक्त महत्त्वाची नाही, तर प्रत्येकाच्या भूमिकेतून ते सगळे पात्र एकत्र येऊन एक छान मालिका आपल्यासमोर येते. आणि प्रोमोमध्ये पाहताना सुद्धा जाणवलं की
तुमचा अभिनय त्यांचा अभिनय, म्हणजे कुठे असं वाटत नाही की दुसरी कथा, ही आपल्याच घराची किंवा आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या कथेमधील ही एक कथा आहे. खूप छान, धन्यवाद. पुढे येणार आहे पुन्हा एकदा मी रोहिणीताईंकडे. या मालिकेचा टायटल ट्रॅक लिहिण्यामागे काय विचार होता? अनेक मालिकांची शीर्षगीतं मी लिहिलेली आहेत. तर असं असतं की तुमच्या कथेचं जे सार आहे ते त्या 8 ओळींमध्ये तुम्हाला लिहायचं असतं. त्याप्रमाणे म्हणजे प्रेक्षकांना सहज समजेल अशा भाषेमध्ये एक स्त्री जी संसार तिचा टिकवायचा आहे, तिने स्वतःहून निर्णय घेतला आहे की संसार टिकवायचा, नाती टिकवायची आहे आणि त्याचबरोबर तिचं एक स्वप्न आहे, स्वतःची सुद्धा एक ओळख असावी असं तिला वाटत असतं. ती ओळख ती शोधते आहे आणि प्रत्येकच स्त्री शोधत असते. तर ते एक स्वप्न या शीर्षगीतातून दाखवायचा प्रयत्न आहे. आणि खरं शीर्षगत खूप छान झालेलं आहे. निलेश मोहरे यांनी संगीत दिले, बेला शेंडे यांनी गायलं. पुढचा प्रश्न माझा असा आहे रवी सरांना, या मालिकेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आणि ही मालिका रिअलिस्टिक ते रिलेटेबल होईल यासाठी तुम्ही काय विचार केला? सगळ्यात पहिले मला सांगावं वाटतं की कुठलीही मालिका कोणाच्या एकामुळे घडत नाही. हेच टीमवर्क, हे आमच्या सगळ्यांचं टीमवर्क आहे. आमची क्रिएटिव्ह प्रोजेक्ट हेड श्वेता गलांडे ती आता आहे मागे. श्वेता जरा पुढे येशील का? श्वेताजी, ही आमची मेन क्रिएटिव्ह प्रोजेक्ट हेड श्वेता गलांडे आणि पहिल्यांदा कॅरेक्टर तिने बघितले आणि रोहिणी त्यांनी बघितले, मग आम्ही बघितले. या मालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन जसं रोहिणीताई म्हणाल्या की समाजात आजही घडतंय, अन्यथा एवढ्या आत्महत्या झाल्या नसत्या किंवा असे पुरुष किंवा अशा मुली, अशा आई, अशा सासवा अशा दिसल्या नसत्या. ती सगळी माणसं मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. मी नेहमी असं म्हणतो की कुठली मालिका करताना मी प्रयत्न करतोय, ती लोकांपर्यंत कसं पोहोचेल हे आत्ता आपल्याला ठरवता येत नाहीये. पण अनुप्रिया नक्की आहे, अविनाश नक्की आहे समाजात, पिहू नक्की आहे. फक्त ते कसं आपण बघतो त्याच्यावर आहे. म्हणजे कुठलाही माणूस वाईट नसतो, त्याच्या भोवती सभोवताली असलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून तो जो घडतो त्यामुळे त्या माणसाला एक एक वेगळ्या शेड्स निर्माण होतात, ज्या आज अविनाशकडे आहेत, अनुप्रियाकडे आहेत. त्या दोघांचं खरं तर लव्ह मॅरेज आहे असं आमच्या मालिकेत आहे. आणि तरीसुद्धा ती ते का सहन करते ह्याची प्रश्नांची उत्तरे मालिका बघताना तुम्हाला कळतील. आणि मला वाटतं अनेक बायकांना, अनेक पुरुषांना, अनेक सासवांना ते रिलेट होईल की काय असं होतंय. सो ह्या टीमवर्क पण आम्ही हा करण्याचा प्रयत्न करतो, एवढंच मी म्हणू शकतो. धन्यवाद सर. यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे पिहूसाठी, म्हणजे आपली आभा. तुझ्या इथून नेहमी म्हणते की माणसं तोडायची नसतात तर जोडायची असतात आणि तुला त्यासाठी तडजोडही करावी लागेल, तर तुला हे पटतं का आणि किती पटतं? खरं तर मी जेनझी आहे, मी आजची मुलगी आहे आणि तशीच पिहू ही आजची मुलगी आहे. तर आजची मुलगी म्हणल्यावरती लगेच आईने सांगितलेलं की ॲडजस्टमेंट्स करणं किंवा हे पटत नाही मला, आणि अर्थात पिहूला पण नाही पटत. पण आमच्याकडे 3 जनरेशन्स आहेत, मी, माझी आजी आणि माझी आई. तर ह्या तिन्ही जनरेशन्सला एकत्र ठेवणारा धागा म्हणजे माझी आई आहे. ती मला संस्कार शिकवते की का गरज आहे ॲडजस्टमेंट्स करणं, किंवा आपण एक कुटुंब आहोत म्हणल्यानंतर प्रत्येकाला समजून घेणं का महत्त्वाचं आहे हे ती मला सांगते. सो अर्थात मला सुरुवातीला ते निगेटिव्हच वाटतं की का मी हे सहन करू, का तू हे सहन करतेस. पण आई त्याचा एक पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह मला देते आणि त्याच्यातून मी शिकते की हो, समजून उमजून सुद्धा आपण जगू शकतो, कुटुंबातच नाही पण एक सोसायटीमध्ये सुद्धा. वा, छान. आणि मालिकेमधून हे पाहताना आम्हाला खूप आवडेल, कारण की जेनझी तू आता म्हणालीस त्या पद्धतीने बरेच जेनझी जे तुझ्या वयातले आहेत त्यांना सुद्धा काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल मालिकेतून, ते पण तुझ्या भूमिकेतून. धन्यवाद. पुढचा प्रश्न माझा आहे दुर्गाबाई म्हणजे संजीवनी आहे. तुमच्या भूमिकेसाठी काय वेगळी मेहनत घेतली? हॅलो. खरं तर ही भूमिका जरा वेगळी आहे. मी आतापर्यंत खूप भूमिका केल्यात, वेगवेगळ्या छटा असणाऱ्या वगैरे, पण ह्या मालिकेतली भूमिका करताना एक मला वेगळी कोणतरी दुर्गाबाई दिसते. म्हणजे
खरंच म्हणजे अशा समाजात सासवा आहेत काही काही ठिकाणी आणि ती वाईट नाही आहे, पण ती परिस्थितीमुळे म्हणजे थोडं तिला श्रीमंत सुना वगैरे हव्या असतात आणि ती म्हणजे टी व्हीचे शो बघून बघून ती अशी झालेली, क्राईमचे शो बघून बघून तिच्या डोक्यात ते परिणाम झाले की सुना काहीतरी मला विष घालून मारतील किंवा काय करतील म्हणून तिला आपल्या हातातच ठेवली पाहिजे. आणि मुलांवर ते प्रचंड प्रेम असल्यामुळे तिला असं वाटतं की आपला मुलगा आपल्यापासून दूर जाईल. कारण आजकाल तुम्ही बघताच आहात की लग्न झाले की मुलं दूरच होतात, सगळे सासू आणि सासरा तिथे घरी सोडून वेगळे राहायला जातात. म्हणून तिचं असं सारखी भीती मनात असते की मुलांनी माझ्यापासून दूर जाऊ नये, म्हणजे सुनेच्या आहारी जाऊ नये, तो माझ्याच बरोबर राहायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे. ही जी भूमिका आहे ना ती मी थोडासा अभ्यास करते, म्हणजे समाजात मी पेपर वगैरे वाचून वगैरे खूप असा अभ्यास करून मी भूमिका स्वीकारली आहे. आणि रोहिणीताईंनी त्याच्यात खूप वेगवेगळ्या छटा दिलेल्या आहेत, त्या मी करण्याचा खूप प्रयत्न करते. आणि सर तर आहेत, आमचं काही चुकलं वगैरे ते पटकन नाही असं करा असं करा. आणि खूप वेगळी भूमिका आहे ती, मला खूप मनापासून आवडली आहे. प्रेक्षकांना पण ही माझी भूमिका नक्कीच आतापर्यंत मी ज्या ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या प्रेक्षकांना आवडलेल्या आहेत. ही भूमिका नक्कीच आवडेल. आणि साथीला असले मोठे मोठे कलाकार असल्यामुळे तर प्रश्नच नाही आमचा. आमचे खूप छान होता सीन, तुम्ही बघालच, तुम्हाला आवडेलच नक्की. नक्कीच. कसं असतं एखादी भाजी बनवण्यासाठी सगळे पदार्थ एकत्र आणणे गरजेचं आहे, त्यामध्ये मीठ फार महत्वाचा घटक असतो आणि त्या मिठाशिवाय चवच नसते. तसं या मालिकेमध्ये तर तुमच्या भूमिकेतून आम्हाला नक्कीच पाहायला आवडेल. नक्कीच. धन्यवाद. तिखट आहे, हे मीठ नव्हे, तिखट नाही, मुळात तिखट नाही, गोडच राहील. नंतरचा प्रश्न माझा आहे अनुप्रिया, म्हणजे दीप्ती, आपल्याला तुम्हाला पण मुलगी आहे, पण या मालिकेत तुमचं आणि तुमच्या लेकीचं बॉन्डिंग कसं आहे? तिचं, माझ्या मुलीचं आणि माझं आणि हिचं आणि दोन्ही कम्पेअर केलं तर बॉन्डिंग कसं आहे? सारखंच आहे मला वाटतं, है ना. माझी मुलगी, फक्त माझी मुलगी जी आहे ती खूप कमी बोलते, ही पण कमी बोलते, पण मालिकेत खूप बोलते ती. आणि आम्ही आई आणि मुलगी नाहीच आहोत. आई आहे मी तिची, पण मैत्रीण आहे. आणि प्रत्यक्षात पण मी माझ्या मुलीची मैत्रीणच आहे, कारण आजकाल ते गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला ज्या शिस्तीत वाढवलं, ती शिस्त पण आता लावणं गरजेची आहे. पण आजकालच्या बदलत्या काळामुळे त्यांच्याशी खूप फ्रेंडली होणं खूप गरजेचं आहे, इन राहणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. आणि माझ्या मुलीबरोबर मी हा प्रयत्न करते की नेहमी जर मी चुकले तर मला असं वाटतं की आपले आई वडील आपल्याला सॉरी नाही म्हणायचे, मी पटकन सॉरी म्हणते. आणि पिहू आणि माझ्या बाबतीत पण असंच होतं की मी तिला समजावते, पण तिच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकते पण, आणि तिला सॉरी पण म्हणते, ती पण मला सॉरी म्हणते. सो ते रिलेशन एकदम छान होऊन जातं, एकदम आपलंसं होऊन जातं. जरी ती भीती राहत नाही की ही माझी आई आहे, किंवा प्रत्यक्षात पण माझ्या मुलीला माझी भीती नाही. आणि मला वाटतं पिहू आणि आभा या दोघांनाही माझी भीती नाही अजिबात. हो, म्हणजे आम्ही शिकतो एकमेकींकडनं. आणि सीन करताना पण आम्ही ऑफकोर्स थोडंसं काय म्हणतात, एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे मी जर तिला सांगते तर ती ऐकते, पण त्याचबरोबर तीही मला बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. किंवा आत्ता ज्या पद्धतीने तिने इतकं छान उत्तर दिलं, अँड आय फेल्ट सो प्राऊड अबाउट इट. खूप छान, घाबरली होती आधी, पण तसंच आमचं नातं आहे, छान गोड. आणि मालिका म्हणजे सीन्स करताना पण आमच्या दोघींच्या बाबतीत आम्ही खूप बिनधास्त असतो. कारण हे मला सांगायचं आहे, सर ना, रवी सरना खूप असं सूट देतात आम्हाला. मी त्यांना आत्तापर्यंत कधी एवढं बोलले नाही त्यांच्याशी. म्हणजे ते बघतात की बाबा करते का दीप्ती, हां ती करते ना, हां ओके, मग आता देतोय मी सूट. हां, जसं ताई म्हणाले की थोडंसं असं वाटलं की येऊन सांगून जातात की दीप्ती तू जरा हे कर, किंवा पिहू तू आईला असं धर, किंवा हे कर ते. पण एकदा आम्ही सुटलो, म्हणजे मला आणि हरीशला तर ते फुल असं फ्री हँड देतात, चला चला चालू. आणि आम्ही चालूच होतो, थोडंसं आम्हाला खेचावं लागतं. थँक्यू सर त्यासाठी. खरंच म्हणजे एक ॲक्टर म्हणून ना खूप बरं वाटतं ते परफॉर्म करताना, की त्या व्यक्तीला, त्या डिरेक्टरला कळतंय की आम्हाला काय म्हणायचं आहे. तसंच पियूच्या आणि माझ्या बाबतीत पण तेच होतं. आमचे सीन उत्तम होतात. सीन उत्तम झाले की नातं सगळं उत्तम राहतं माझ्यासाठी तरी. थँक्यू. नक्कीच. पुढचा प्रश्न आहे अविनाश म्हणजे अर्थात हरीशदाला, या मालिकेचं वेगळं पण काय आहे तुमच्या दृष्टीकोनातून? मला असं वाटतं की अनेक मालिका ज्या आपण पाहतो त्याच्यामध्ये, जसं मी आधी म्हणालो की समाजाचा आरसा म्हणून घडलेल्या घटना आपल्याला मालिकेत बघायला मिळतात.
अनेक स्त्रिया कनेक्ट होतात की हो हो हे माझ्या आयुष्यात घडतंय. पण एक स्टेप पुढे जाऊन आमच्या ज्या लेखिका आहेत त्यांनी त्याचं सोल्युशन देण्याचाही प्रयत्न केला. सो हे पात्र कुठेतरी त्या सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारं पात्र वाटतं, ज्या बायकांच्या मनात हा प्रश्न आहे की तू हे का सहन करतेस. आणि जेव्हा ही उत्तरं देते त्या प्रश्नांची तेव्हा कुठेतरी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ही आशा त्या सगळ्या स्त्रियांच्या मनात निर्माण होईल असं आम्हाला वाटतं मेकर्स म्हणून. कारण प्रत्येक वेळी काहीतरी आपल्या आयुष्यात वाईट घडलं की ज्या बातम्या आता आपण ऐकतो ते टोकाचं पाऊल उचललं जातं. पण मला असं वाटतं की डेफिनेटली 10 पैकी 9 मुलींना तरी हे वाटेल की जर ही सोल्युशन देते ना आणि ही माझी मैत्रीण आहे, माझी सखी आहे आणि हिच्या सोल्युशनवर माझा विश्वास आहे ना, तर मी टोकाचं पाऊल नाही उचलता कामा. आणि हे जर एका जरी मुलीला वाटलं तर तो आमचा विजय आहे. बरोबर. आणि पुढचा प्रश्न रोहिताईंना आहे. आपण एक स्त्री आहात त्यामुळे तुमच्या विचारातून एक सुंदर लेखणीमध्ये साकारलेली ही मालिका सगळेच पाहणार आहेत. परंतु या मालिकेमध्ये किंवा ही मालिका लिहिताना त्यात तुमचं आवडीचं पात्र कोणतं? हॅलो, सगळेच पात्र अर्थातच आवडती असतात आणि माझ्या सगळ्या नायिका मला दामिनीपासून अवंतिकापासून सगळ्याच आवडत आहेत. तशीच अनुप्रिया पण माझ्या जवळचं पात्र आहे. पण आता विचारलं तर लागू नकोस, पण माझ्या आवडतं पात्र अविनाश पाटकर आहे. कारण त्याला वेगवेगळ्या छटा आहेत. ते एकसुरी पात्र नाही आहे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे तो वेगवेगळा वागतो आणि तो ग्रेने तो विक्षिप्त वागतो. ते विक्षिप्त वागताना दाखवताना मला खूप विचार करावा लागतो आणि हे मला एक आव्हान वाटतं. आणि मी त्याला पूर्ण ब्लॅक नाही केलंय कारण तो खोटा वाटेल, पूर्ण खलनायक वाटेल. तो का वागतो, कुठलीही व्यक्ती म्हणजे माझी नायिका असो, सासू असो, कुठलीही व्यक्ती असो, भाऊ असतो, काय असो, तर हे सगळे वागताना का वागतात त्याच्यामागे कारण आहे. उगाचच नाही केलं. तेव्हा हे सगळं करताना हे कॅरेक्टर रंगवताना मला विशेष आव्हान वाटतं. वा. आणि ते दिसतं सुद्धा वेगवेगळ्या छटांच्या माध्यमातून. माझ्या कुटुंबातले इतर सदस्यांना मी आता स्टेजवर बोलवेन. सगळ्यात आधी म्हणजे माझे मोठे दीर राजन पाटकर. जरा टाळ्या. राजन पाटकर म्हणजे संदीप गायकवाड. तर सगळ्यांची इंट्रोडक्शन होईलच, पण मी आधी सगळ्यांना बोलवते, मग तुला जे बोलायचं ते बोल. त्यानंतर माझी मोठी जाऊ सीमा पाटकर म्हणजेच पूजा मयेकर. आणि मग माझी नणंद म्हणजे रेवती पाटकर, प्रणिता. इकडे येतेस. आणि माझा गोड मुलगा प्रथम म्हणजेच वेद, प्रथम पाटकर. राजन, तुला काही बोलायचं आहे का तुझ्या पात्राबद्दल किंवा? नमस्कार, मी संदीप गायकवाड. मुळामध्ये मी रविदादा, रोहिणीताई आणि ओव्हरऑल यातल्या बऱ्याच लोकांबरोबर कामं केलेली आहेत आणि ही खूप उत्कृष्ट टीम आहे. यांच्याबरोबर काम करायला मला संधी मिळाली हे माझं मी भाग्य समजतो. ह्या कॅरेक्टरविषयी सांगायचं झालं तर हा घरातला मोठा मुलगा आहे. करिअरमध्ये खूप काही यशस्वी जरी नसला तरी सत्याची साथ देणारा हा मुलगा आहे. चुकत असेल कुणाचं तर तो कोणीही असेल, भाऊ असेल की जो आमच्या घरातला प्रॅक्टिकली टेक्निकली करता माणूस आहे, त्याचं चुकत असेल तरी मोठ्या भावाच्या नात्याने हा त्याला त्याची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. वेळप्रसंगी अनुप्रियाच्या बाजूने उभा राहतो. सो असं ह्या कॅरेक्टरला से आहे आणि मला हे कॅरेक्टर प्रचंड आवडलेलं आहे आणि खूप एक्सप्लोअर करतोय रविदादाच्या गायडन्स खाली. उत्कृष्ट चॅनल आहे, उत्कृष्ट आमचं प्रोडक्शन हाऊस आहे, खूप मजा येते. सहकलाकार पण खूप चांगले आहेत. सो आय एम एन्जॉईंग इट. नमस्कार, मी पूजा महेंद्र. खरं सगळ्यात प्रथम तर तुम्ही सगळीकडे आलात आणि आत्ता जी आपल्या इथे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या इतका छान प्रतिसाद दिला, त्याच्यावरूनच कळून येतं की आमची सिरियल ही तितकी छान सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि आता माझ्या पात्राबद्दल सांगायचं तर मी एक निगेटिव्ह शेड कॅरेक्टर करते आहे, सीमा नावाचं. सीमाबद्दल सांगायचं तर ती थोडी कपटी आहे, घरात राजकारण करणारी आहे. तिला त्याचं महत्त्व टिकवून ठेवायचं आहे.
मग त्यासाठी ती जे काही होईल तिच्या परीने किंवा तिला अनुमुळे ह्या गोष्टी कराव्या लागतात किंवा अनु जेव्हापासून तिच्या आयुष्यात किंवा या घरात आली आहे तेव्हापासून तिला असं वाटतं की आता माझं महत्त्व कमी होऊ शकतं आणि मगाशी जसं रोहिणीताई म्हणाल्या की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक सिच्युएशन असते की त्याच्यामुळे ते असं वागतात तसं सीमाच्याही आयुष्यात काही गोष्टी आहेत जसं की तिला मुलबाळ नाही आहे सो त्या थोड्याफार इन्सिक्युरिटीज आहेत म्हणून ती अशी वागते सो हे सीमाला भेटायचं असेल तर आमची सिरियल बघा आणि असा छान प्रतिसाद द्या थँक्यू प्रणिता आचरेकरला मी सांगेन 2 शब्द. नमस्कार, मी प्रणिता आचरेकर. सगळ्यात आधी थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि मला म्हणजे मी रेवती कॅरेक्टर हे करते आणि ती खूप स्वार्थी आहे. तिला काही घेणं देणंच नाही आहे घरात काय होतंय काय नाही. तिला फक्त पैसा कमवायचा आहे, तिला श्रीमंत नवरा हवा आहे, ती फक्त त्या शोधात आहे. तो तुम्हालाही जमलं तर तुम्ही पण प्लीज माझ्यासाठी श्रीमंत नवरा शोधा, बाकी काहीच नाही. थँक्यू सो मच. हाय, माझं नाव रोहित आमरे आणि मी प्रथमचा कॅरेक्टर प्ले करतोय. तर प्रथम हा आजी आणि बाबांकडनं खूप लाडवलेला मुलगा आहे आणि आईचा तेवढा रिस्पेक्ट तो करत नाही. म्हणजे आईबद्दल वाईट विचार नाही आहेत पण आईबद्दल रिस्पेक्ट नाही. ती काम करते तर करते आणि आजीने खूप लाडवून ठेवलं आहे. आजीचा खूप लाडका आहे मी, असं कॅरेक्टर आहे. हो, मी आजीचा वंशाचा दिवा आहे.